ते पुण्यामध्ये मंचर इथे व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची आता वेळ आलेली आहे. मात्र चुलीवर सर्वच पदार्थ बनवता येत नसल्यानं गॅस उपलब्ध न झाल्यास हॉटेल अक्षरशः बंद करावं लागेल असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे. आणि याचा फटका हॉटेलमधल्या शेकडो कामगारांना सुद्धा बसण्याची शक्यता आहे. मंचरमध्ये गॅस टंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी. मंचर या ठिकाणी आले आपण. या ठिकाणी जर पाहिलं तर हॉटेल व्यावसायिकांकडून या ठिकाणी गॅसवरती बनवल्या जाणाऱ्या भाकरी आता चुलीवरती बनवण्याची परिस्थिती ओढवलेली आहे. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या, काय गॅसची स्थिती काय आहे? सध्या गॅसचा पुरवठा अतिशय अनियमित असून आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं की गॅस द्या, तरी आम्हाला प्रत्येक वेळेस गॅस पुरवठा होईलच याची गॅरंटी नसती. आणि प्रत्येक गोष्ट आम्ही चुलीवर बनवू शकत नाही. काही गोष्टी फ्राईंग पॅनवर गॅस शिवाय त्याला पर्याय नसतो. आणि तुटक पुरवठा असल्यामुळे भविष्यात असं होईल का आम्हाला हॉटेल व्यवसाय बंद करण्याची पाळी येऊ शकते आणि हजारो कामगार हे बेरोजगार होऊ शकतात. याची गव्हर्नमेंटने नोंद घेतली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस गॅस डीलरशी संपर्क करता त्यावेळेस काय उत्तर दिलं जातं तुम्हाला? गॅस डीलर हे सांगतात वरूनच आम्हाला गॅस येत नाही, तर आम्ही तरी काय करणार, आम्ही कुठून पुरवणार तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही ते समजू शकतो की सध्या नाहीच आहे, तर आम्ही तरी काय करणार, असं त्यांचे उत्तर असतं. गॅस जर पुरवठा झाला नाही तर हॉटेलला टाळे ठोकण्याची वेळ ही खरं तर हॉटेल व्यावसायिकांसमोर उभी राहणार असून अनेक कामगार हे बेरोजगार होणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात गॅस नियोजनासंदर्भात सरकार काय उपाययोजना करते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, मंचर, पुणे.